नमस्कार. आमच्या गुरूंनी आमचे कान फुकले होते का त्यांचा नियम होता की 11 वर्षाचे मुलं मुलींचे कान फुकायचे फक्त. गुरूंनी कान फुकले की मुलांना ज्ञान बुद्धी येते आणि मग ती गुरुची शिक्षा घ्यायची आणि गुरु शिक्षा देतात ते 12 वर्षाच्या मुलींना 15 वर्षाच्या मुलांना ते गुरु दीक्षा. आता गुरूंनी सांगितले देवाला काय वाहणार या गुरुच्या नावाने या देवाच्या नावाने कोणचा फळ हे कोणता पदार्थ. तर आम्ही सांगितलं मी 2 सणाला पूजापाठ झाल्याशिवाय दूध खाणार नाही. एक गोकुळाष्टमीला आणि महाशिवरात्रीला पूजापाठ झाल्यानंतर दूध खाणार. तोपर्यंत दुधाची चहा पिणार नाही. मी गोकुळाष्टमीला दुधाची चहा पित नाही, महाशिवरात्रीला पित नाही.